प्रमोशन डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूरमध्ये मी तुमचं प्रथम स्वागत करतो. मॅथ्स पार्ट सेकंड स्टँडर्ड 9 चॅप्टर नंबर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या चॅप्टरला आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती. या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे लाईन सेगमेंट्स. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पाठीमागं सगळा हा भाग झालेला आहे, तरी इथं डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तो पार्ट इथं आपल्याला पहिल्यांदा बघायचा आहे. तर काय सांगते लाईन सेगमेंट्स, द युनियन सेट ऑफ पॉईंट ए अँड पॉईंट बी अँड पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी. फिगरमध्ये तुम्ही जर बघितलं तर ए आणि बी हे दोन पॉईंट दिलेले आहेत आणि त्या दोन पॉईंट आणि त्यामधले सगळे पॉईंट यांचा जो युनियन सेट आहे त्या युनियन सेट म्हणजेच सेगमेंट ए बी असं आपल्याला म्हणता येईल. सो सेगमेंट ए बी इज रिटन ॲज सेगमेंट ए बी इन ब्रीफ. ब्रीफमध्ये आपण शक्यतो लिहितो सेगमेंट असा सगळा शब्द न लिहिता SEG सेग ए बी या पद्धतीने लिहायचं आहे, पण वाचताना मात्र आपल्याला सेगमेंट ए बी असाच वाचावं लागेल. सेगमेंट ए बी मीन्स सेगमेंट बी ए. सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी एमध्ये काय फरक आहे का, तर काहीही फरक नाही, कारण एंड पॉईंट्स दोन्हीही ए आणि बीच आहेत आणि त्याच्यामधले पॉईंट्स युनियन घ्यायचं आहे, म्हणून सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी ए हे दोन्ही सेम आहेत. Point A and point B are called the end points of AB. Segment AB. Segment AB चे end points म्हणजे point A आणि point B आहेत. The distance between the end points of segment is called the length of the segment. म्हणजे जो डिस्टन्स दिलेला आहे त्या दोन पॉईंट मधला जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला लेंथ ऑफ दी सेगमेंट असं आपल्याला म्हणता येईल. आणि तो आपण कसा लिहितो, आपल्याला 8वी पर्यंत आपण लेंथ ऑफ ए बी या पद्धतीने लिहित होतो. तोच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला, तोच पार्ट आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी या पद्धतीने लिहिला जातो. तोच पार्ट लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 इज ऑल्सो रिटन ॲज. तोच पार्ट आपल्याला ए बी या पद्धतीनं ए बी इज इक्वल टू 5 हे असंही लिहिलं तरी चालतं. हे 9वी आणि 10वीसाठी आपल्याला डायरेक्ट लेंथ ऑफ ए बी असं न लिहिता नुसतं ए बी इज इक्वल टू 5 लिहिलं तरी आपण असं जाणून घ्यायचं आहे की ए बीची लेंथ ही 5 सेंटीमीटर किंवा 5 मीटर अशी दिलेली असेल. इन ब्रीफ म्हणजे शॉर्टकट तो आहे, तो शॉर्टकट आपल्याला फक्त वापरायचा आहे 9वी आणि 10वीसाठी. नेक्स्ट पार्ट रे ए बी. रे किरण ए बी 5वीमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे, पण त्याची आपल्याला डेफिनेशन जर सांगायची झालं तर आपल्याला काय दिले बघा. सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. द युनियन सेट ऑफ ऑल पॉईंट्स ऑन सेगमेंट ए बी अँड द पॉईंट्स पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड रे ए बी. The union of set of all points on segment AB, AB वरचे सगळे पॉईंट्स आणि असे P पॉईंट्स की जो P A B हा पॉईंट ए पीच्या दरम्यान असेल असे सगळे पॉईंट मिळून रे ए बी तयार होतो. हिअर पॉईंट ए इज कॉल्ड द एंड पॉईंट ऑफ रे ए बी. इथं फक्त एकच एंड पॉईंट आहे, पॉईंट ए फक्त एंड पॉईंट असेल. नेक्स्ट पार्ट लाईन ए बी. तर लाईन ए बी आपल्याला सांगता येईल the union set of points on ray AB and opposite ray of ray AB is called line AB. The union of set of points on ray AB. ray AB एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला त्याचा अपोजिट रे असेल आणि त्याचेही सगळे पॉईंट मिळून जो तयार होतो त्याला लाईन ए बी असं आपण म्हणतो. शक्यतो लाईनची डेफिनेशन सांगता येत नाही, पण सेटच्या भाषेत रेचा भाग विचारात घेऊन ही डेफिनेशन पहिल्यांदा सांगितलेलं आहे. The set of points of segment AB is a subset of points of line AB. त्यानंतर 4th पॉईंट कॉन्ग्रंट सेगमेंट. आता कॉन्ग्रंट सेगमेंट कशाला म्हणायचं, एकरूप
रेषाखंड कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे समान लांबीचे असतील त्याला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट असं म्हणतो. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, दोन्हींची मापं जर समान असतील, लांबी जर समान असतील तर त्याला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट असं म्हणतो. कॉन्ग्रन्सीचं साइन तुम्हाला माहिती आहे. इफ लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी. कॉन्ग्रन्सीचं साइन पहा काय आहे, इज इक्वल टू आणि वरच्या बाजूला यस, फक्त यस तो आडवा यस आपल्याला काढावा लागेल. सो सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी. नेक्स्ट पार्ट आहे महत्त्वाचा, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स. बऱ्याच वेळा विचारले जातात प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. आता या प्रॉपर्टीज काय सांगतात, एकूण 3 प्रॉपर्टीज आहेत. त्यापैकी पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्झिव्हिटी. रिफ्लेक्झिव्हिटी सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी याला रिफ्लेक्झिव्हिटी असं म्हणतात. सेकंड प्रॉपर्टी आहे सिमेट्री. सिमेट्री सिमेट्रीचे काय पहा, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. तिसराही पाहूया. तिसरा आहे ट्रान्झिस्टिव्हिटी. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. तर जरा थोडंसं आपण जर मराठीत बघायचं झालं तर पहिली प्रॉपर्टी काय सांगते, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी हे स्वतःशी कॉन्ग्रंट असतो. काय सांगता येईल, पहिला पहिल्याशी. सेकंडमध्ये सिमेट्री दिलेली आहे. सिमेट्रीमध्ये काय म्हटलंय, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. इथं आपल्याला काय सांगता येईल, पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा पहिल्याशी. पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल तर दुसरा पहिल्याशी कॉन्ग्रंट असतो, असं आपल्याला मराठीत लक्षात ठेवावं लागेल. आणि तिसरं ट्रान्झिस्टिव्हिटी जी होती ती प्रॉपर्टी कशी सांगता येईल पहा, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. म्हणजे काय, पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला आणि तिसरा सुद्धा कॉन्ग्रंट असतो. म्हणजे पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट असेल तर पहिला आणि तिसरा सुद्धा कॉन्ग्रंट असतो. असं आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुन्हा एकदा मी सांगतो, रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे काय, पहिला पहिल्याशी. सिमेट्री म्हणजे काय, पहिला दुसऱ्याशी दुसरा पहिल्याशी. तिसरा पार्ट ट्रान्झिस्टिव्हिटी, पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला तिसऱ्याशी असतो, अशी ही ट्रान्झिस्टिव्हिटी आहे. इथं प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट आहेत या. त्याच पद्धतीनं प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट अँगल येऊ शकतं, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल येऊ शकतं. तर तिथं फक्त काय चेंज करायचं आहे, जिथं सेगमेंट आहे तिथं अँगल घ्यायचे आहेत किंवा ट्रायंगल घ्यायचं आहे, एवढाच एक फरक करायचा आहे. मात्र बाकी तिन्ही प्रॉपर्टीज मात्र सेम तशाच राहतील. रिफ्लेक्झिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिस्टिव्हिटी आहे तसंच राहील. पहिला पहिल्याशी, पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा पहिल्याशी, पहिला दुसऱ्याशी दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला तिसऱ्याशी, ही प्रॉपर्टी सेम तशीच राहील. नेक्स्ट पार्ट मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे काय, तर मधला पॉईंट म्हणजे बरोबर मध्ये असणारा पॉईंट. सो मिड पॉईंट ऑफ ए सेगमेंट याचा अर्थ बघा, इफ ए डॅश एम डॅश बी म्हणजे एम बिटवीन ए बी, एम हा ए बीच्या मध्ये असेल अँड सेगमेंट ए एम कॉन्ग्रंट टू सेगमेंट एम बी देन एम इज कॉल्ड दी मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. एम हा पॉईंट जर ए बीच्या दरम्यान असेल, कुठेही असेल तो, पण कसा असेल, अँड अजून काय असेल, ए एम इज इक्वल टू एम बी असेल देन एम इज कॉल्ड दी मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. इथं आकृती दिलेला आहे, त्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल एम हा ए बीच्या दरम्यान आहे तर ए एम कॉन्ग्रंट टू एम बी सुद्धा आहे. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉईंट. हे वाक्य लक्षात ठेवा. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन पॉईंट, वन मिड पॉईंट, एक आणि एकच मिड पॉईंट असतो. नेक्स्ट पार्ट
comparison of segments. Comparison. If length of segment AB is less than the length of segment CD, it is written as segment AB greater than segment CD or segment CD greater than segment AB. म्हणजे इथं काय आहे, if length of segment AB is less than the length of segment CD, म्हणजे सेगमेंट AB ची लेंथ ही सेगमेंट CD पेक्षा जर कमी असेल तर आपल्याला कसं लिहिता येईल, AB लेस दॅन सेगमेंट CD किंवा सेगमेंट CD इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ्स. नेक्स्ट 8. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑन ऑर रेज. परपेंडिक्युलरिटी. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर लंब किंवा सेगमेंट आणि एखादी लाईन याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल होणं म्हणजे परपेंडिक्युलरिटी. पहिल्यांदा परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज काय सांगतं बघा. इफ द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स, टू रेज or a ray and a segment are perpendicular to each other, then the two segments, two rays or the segment and the ray are said to be perpendicular to each other. हे लिहायचं कसं, segment AB perpendicular to line CD, segment AB perpendicular to ray CD. इथं आकृतीमध्ये ते दिलेलं आहे. एका लाईनवरती A आणि B हे AB हा सेगमेंट घेतलेला आहे आणि CD ही जर लाईन घेतलेली असेल तर त्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल होणं म्हणजे त्याला परपेंडिक्युलरिटी आपण म्हणतो. त्याच पद्धतीनं तो रे म्हणूनही घेऊ शकतो आपण, रे CD सुद्धा घेऊ शकतो किंवा रे DC सुद्धा घेऊ शकतो, तो परपेंडिक्युलर असतोच. इफ सेगमेंट CD, लास्ट पॉइंट, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाइन. इफ segment CD perpendicular to line AB and the point D lies on line AB, then the length of segment CD is called the distance of point C from line AB. हा भाग महत्त्वाचा आहे का, पुढे आपल्याला 10वीला याचा वापर करायचा आहे. C हा पॉइंट कसा आहे, AB पासून लांब आहे पण तो कसा दिलेला आहे, CD हा परपेंडिक्युलर टू लाईन AB दिलेला आहे आणि म्हणून CD हे जे अंतर आहे ते CD अंतर म्हणजेच लाईन AB आणि पॉइंट C चा डिस्टन्स असेल. द पॉइंट D इज कॉल्ड द फूट ऑफ द परपेंडिक्युलर. इफ लेंथ ऑफ CD इज इक्वल टू A, देन द पॉइंट C इज ॲट ए डिस्टन्स ऑफ A फ्रॉम द लाईन AB. थँक यू.